कशाची केलेली आहे? तिथे मी शंकर भगवान की कवच पड रहा था. अरे त्याचे भंडारा गेले. हे दोन्ही डोळे पुसायचे. दोन्ही पुसते. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सर्वांचा आमच्या एका न्यू व्लॉगमध्ये. तर आज आपण सर्व कुठे चाललोय? जेजुरीला. ओके, तर आम्ही सर्व चाललोय जेजुरीला. सकाळी 5:30 वाजता उठून सर्वांनी तयारी केलेली आहे एवढ्या थंडीमध्ये. आणि आता 6 वाजल्यात. आमची गाडी पण आता येतेच. तर बघू आता किती वेळ लागतो अजून गाडी यायला. आता सर्वजण एकदम तयार आहेत, बॅग्स बिग सर्वांनी भरल्यात. आणि आता बघूया पुढची एन्जॉयमेंट पण तुम्हाला दाखवतो. तुम्ही दोघं एक्साइटमेंट आहेत की नाही तुम्हाला? खूप सारे. हा, हो, किती एक्साइट? खूप सारं एकदम असं भरून टोकरी भरली एवढी मोठी. कसली टोकरी भरली? टोकरी काय? पाण्याची टोकरी भरली. पाण्याची टोकरी काय पण टाकी भरली मग. चालेल, चला मग आता पाण्याची टाकी भरली. भेटूया. काऊ, तुला बघून असं वाटतोय आपण जेजुरीला नाही, आपण काश्मीरला चाललोय यार. काय थंडी वाजते, एवढं सकाळी उठलोय. मग मी माझ्या बाबा ड्राय स्किन होते माझी. ड्राय स्किन अजून सोड, जाऊ दे, मला काही माहित नाही. बघू आता पुढे अजून किती ड्राय स्किन होते. नाही होणार, आता मी घातलंय, ओ मॉइश्चरायझर लावलाय. काऊ, शूज कुठून घेतलेत? ऑनलाईन मागवलंय. ऑनलाईन मागवलेत? मग जेजुरीसाठी का? बाबा रिसेंटली जस्ट थोड्या वेळाआधी त्यांचं उद्घाटन केलेलं आहे. कधी? आता थोड्या वेळाआधी. बापरे बाप. तर आमची सर्व फॅमिली आता निघाली आहे जेजुरी ट्रिपसाठी. ही बघा, गाडी पण इथं लागलेलीच आहे. खूपच महत्त्वाची बातमी म्हणजे मम्मी आणि पप्पा जगन्नाथपुरीला गेल्यात. म्हणजे 10-12 दिवसांसाठी ट्रिपवर गेल्यात. म्हणून आज मिस यू मम्मी पप्पा. दोघांना मी खूप मिस करतोय. ते आज आमच्यासोबत ट्रिपवर नाही आहेत. माझे 2 नंबर चाचू आणि 3 नंबर चाचू, त्यांची फॅमिली आणि मी, आम्ही सर्वजण चाललो आहे जेजुरीला. तर आता नेक्स्ट तुम्ही बघू शकता. आता सर्व रोड ट्रिप, सर्व जर्नी तुम्हाला दाखवतो. सो स्टे ट्यून. बाबू, हे तू काय घातलंय? टी शर्ट आहे गाईज. गाईज हे टी शर्ट आहे. हा. हे काहीतरी स्वेटर आहे. हा. पॅन्ट आहे, सॅन्डल आहे. आणि much more uncomfortable for him. अरे दिस इज कम्फर्टेबल. हे बघा, आमच्या छोट्या चाचाची पण एंट्री झाली एकदम साऊथच्या हिरोच्या स्टाईलमध्ये. चला. सो एका साईडला आमचे छोटे चाचू बसलेत आणि दुसऱ्या साईडला बसलेत ड्रायव्हर काका, जे की आम्हाला पोहोचवणार आहेत लोकेशनवर. सो तुम्हाला पण रोड ट्रिप दाखवतो. सो स्टे कंटिन्यू. आणि ही बघा, ही आमची फॅमिली या अशीच बसले वाज घेऊन सगळेजण शांत. कमी भेटतो. जोडी जमले काय तिथं? काय करा. हा, का थंडी वाजते का तुला काकू? तुला पण थंडी वाजते काय ना? केदारनाथला थंड पाण्याने आंघोळ केलेली आहे आणि 4-5 घंटे असा तपस्या केलेली आहे वरती. कशाची तपस्या? तपस्या कशाची केलेली आहे? तिथे मी शंकर भगवान की कवच पड रहा था. आणि 4 घंटे असं बसलो आणि हातपाय माझे सुकून गेले, असे बर्फासारखे झाले. मग ही थंडी तुझ्यासाठी नॉर्मल आहे? ही काहीच नाही. मला असं वाटतं तुला तर गरमी होत असेल आता. नाही, गरमी होत नाही, पण बरं वाटतं असं. बरं वाटतंय ना? कम्फर्टेबल ना? कम्फर्टेबल. ओके ओके, मग ठीक. ज्या माणसाने केदारनाथला एवढे हे काढले, थंडीत दिवस काढले, ही थंडी त्याला नॉर्मल आहे. ओके ओके, मग आम्ही मान्य करू शकतो. That turned to lovers. Yeah, we fell into each other, but I
शिरपूरला पुन्हा हायवेच्या बाजूला इथे आम्ही या रेस्टॉरंटवर आता नाश्ता करायला थांबलेलो आहोत. बाबू काय ऑर्डर करणार आहे तू? मिसळ पाव. ओके. आणि इकडे मिसळ मिसळ पाव आयकॉनिक. आयकॉनिक मिसल. आयकॉनिक महाराष्ट्रीयन थिंग नाही. आय विल गो विथ डोसा. डोसा. इट्स ओके. बघू इव्हेंच्युअली ही मिसळच खायची आहे. चला मिसळच खायचे. बघूया आता. माझं पण चाललंय काहीतरी साऊथ इंडियनच चाललंय माझा पण विचार. तू म्हणे साऊथ. आम्ही एवढी साऊथ इंडियन का करतोय माहितीये का? का बोल ना ग. आमचं चाचा आहे. दाखवतो मी. साऊथ इंडियन हिरो. हा आमचे चाचा हिचे वडील. चला आता 0 मिनिटात तुम्हाला दाखवतो हिचे वडील. हे बघा चिंट्याच्या हायकर. चिंट्याच्या हायकर वाटतात ना एकदम बॉलिवूड मधले हिरो. साऊथ. ओके टॉलिवूड मधले हिरो. आमच्या इथे एक साऊथ इंडियन स्टार आणि हे आमचे आगरी कोली स्टार. त्याच्या हायकर. या बघा या 2 आमच्या काकीशी 2 हिरोंच्या 2 हिरोईनी आणि त्यांचा हिरो मुलगा. थँक्यू सो मच. पण बाबू इथं नाश्ता करायला सुरू झाले. आणि इथे मी आणि कसं आहे टेस्ट? छान छान आहे का? हो. आपली प्लेट दाखवतो. बाबू त्याला बोलतच नाही छान. मस्त आम्ही नाश्ता केलाय. आता बघूया नाश्ता करून पोट भरला का दोघांचा? फुल पोट भरला. आता पुढच्या जर्नीसाठी एकदम आपण सेफ. रेडी. चला मस्त होतं नाश्ता. आता चला निघू. कुठं? जेजुरीला. चला फटाफट जाऊ आता आपण जेजुरीला. यस. आता आम्ही पोचलेलो आहे जेजुरीला आणि आमच्या मागे तुम्ही बघू शकता आम्ही आता नदी किनारे थांबलोय. मस्तपैकी तोंड हातपाय वगैरे सर्व करू. आणि हे बघा चाच्याने मस्तपैकी देव आणलेले आहेत. तर इथं देवांचे पूजन वगैरे सर्व आता करून घेऊ. ओके. पाणी थंड आहे रे. काय बोलते? हा? बाबा पुढे नको जाऊ असते. अरे नाही बघ इथपर्यंत. चल ना मग थोडासा पुढे चल. खाऊ हात पकड. नीट आहे. बस 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 बस. ए बाबा बाबा तोंड हातपाय धुवून घ्या बाबा पटापट पटापट. ती बघ एवढे हातपाय गेले. पुढे ये. काय मासा? तोंड हातपाय धुवा ना. चला हे बघा नदीचं दृश्य बघून घ्या सर्वांनी. चला हे तुला लावलं का? युनिक पद्धतीची दक्षिणा ओवाळणी. आता आम्ही प्रॉपर जेजुरी मंदिराच्या पार्किंग मध्ये पोहोचलेलो आहे. ओके चला. हे बघा इथे सर्व स्टॉल आहेत आणि आहे एंट्री गेट. चला या अजून तुम्हाला सर्व एक्सप्लोअर करवतो. हे बघा जेजुरीचे फेमस कंदी पेढे बर्फ्या. आता आम्ही सर्व इथे संगम हॉटेलमध्ये नाश्ता करायला थांबलो आहोत आणि आमचा नाश्ता आलाय. आता गड चढायचं आहे. थोडासा एनर्जी घेतोय सर्वजण. अरे बघा नाश्ता जेजुरीचा टिपिकल वडापाव. लंच टायमावर आम्ही नाश्ता करतोय. तुम्ही बघू शकता. आता किती वाजलेत? किती तुझ्या अंदाजे किती वाजले असतील? माझा अंदाज नको 2:12 झाले. अच्छा 2:12. चला आता फटाफट फटाफट नाश्ता करू आणि गड चढूया. ओके चला. चला आता गड चढूया. अरे एलकोड एलकोड. तू काय बघते? किती सुंदर आहे. हा ना. ही राजांची मूर्ती कशी आहे? काय मटेरियलची आहे? मार्बल कोटिंग असते. ओके
मूर्ती एक नंबर आहेत का हो? अरे अरे. हे दमली का चालून चालून? तरी पण आपण 50-60 पायऱ्या चढलो आतापर्यंत. बघू अजून पूर्ण गड चढायचं आहे. चला स्टे कंटिन्यू. तर अजून आपण चढू. चला पुढची जर्नी पण तुम्हाला दाखवतो. ओके चला. तर मंडळी आता मंदिराचं दृश्य बघू शकता तुम्ही. काऊ किती पायऱ्या चढलो असेल आपण आतापर्यंत? बाबा अजून चढायचं आहे. चला चला चढू पटापट पटापट. बघू आता. ए चाचा थकला का? चिंट्याच्या थकला का? अजून चढायचं आहे. बाप चला 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 फटाफट फटाफट. बाप रे बाप. काऊ चला आपण दोघं पण. अरे नको थकू थांब. फटाफट फटाफट चढू. तिथं गेल्यावर जी फिलिंग आहे ना ती एक नंबर आहे. हा एकदम मन तृप्त होऊन जाईल तिथं गेलं तर. एलकोट एलकोट सदानंदाचा. चला. गडाच्या दरबारात एंटर करून इतकं मन प्रसन्न झालं की त्यावेळेस माझ्या तोंडातून शब्दच निघलं नाही. तुम्ही पण बघा इकडचं दृश्य किती मनमोहक आहे. दोन मिनिटात आपण पोहोचलो. ऍक्च्युली आपण धावत आलो. तर आता पोचलो इथे मंदिराच्या इथे. हे बघा मंदिराच्या इथं पोचलोय. आता पट्टापट जाऊन दर्शन घेऊ. काऊनी इथूनच दर्शन घेतलंय बघा तुम्ही. चला आता पटापट दर्शन घेऊ. मला ते पण दृश्य सर्व दाखवतो आता. हा व्यक्ती बोललेला सर्वात पहिले आम्ही मंदिरावर पोचू, सर्वात शेवटला. देवाची माफी मागतोय का? ओके ओके. आता आम्ही सर्व अभिषेक करायला चाललोय आणि अभिषेक करायचं याच्यात सर्व साहित्य ठेवलंय. हे बघा कावरी पकडलाय. चल गाव चल. लाईन गेली चल पुढं. लाईनीमध्ये लागला आता आपण. लाईन बघा तुम्ही खूप लाईन आहे या साईडला. बघू आता किती वेळा दर्शन होतो. हा ना तेच तर लाईन आहे बघू शकता. चला पटापट पटापट जाऊ आपण पण आणि मस्तपैकी तुम्हाला पुढचं दर्शन पण दाखवतो आणि अभिषेक सुद्धा तुम्हाला दाखवतो. चला स्टे ट्यून. अरे एलकोट एलकोट सदानंदाचा. जय मल्हार. मोस्टली भक्तांना गेटवरूनच मुखदर्शन करतात. बट यावेळेस आमचा भव्य मूर्तीचं दर्शन झालं व त्यावेळेस डोळ्यात अश्रूच आले. अशी खंडोबांची प्रतिमा डोळ्यासमोर बघताच मन एकदमच भावुक झालं. तर मस्तपैकी आता आमचं दर्शन झालं आहे. तर आता थोडा वेळ वेट करतो आणि इथं अभिषेकाची वाट बघतो. तिथे बघा तिथे आपल्या घरातली सर्व मंडळी बसलेली आहे. तिथेच गुरुजी अभिषेक करणार आणि तुम्ही गडावरचा हा प्रॉपर दृश्य बघू शकता. गडावरून बघा खाली किती भारी असं दृश्य आहे. जेजुरी नगरी बघा. हे बघा एवढं आम्ही चालत आलो आता. मस्तपैकी भव्य दर्शन घेतला. स्पंदन दर्शन करून कसं वाटला? प्रॉपर दर्शन घेतला मागे मंदिराचा आणि आता देवांचा अभिषेक पण करून घेतो. ओके. तर आता सर्वजण इथं अभिषेक करण्याची वाट बघत आहेत. तर दर्शन करून कसं वाटलं आता तुम्हाला? मन प्रसन्न झालं की नाही एकदम? म्हणजे अतिशय सुंदर असं दर्शन आपलं करून घेतला. हा ना. म्हणजे गर्दी असून पण मस्त दर्शन झाला. सुंदर दर्शन. आता थोड्या वेळात अभिषेक पण करून घेऊ देवदेवतांचा. बघू आता थोडा वेळ गुरुजींची पण वाट बघतायत. आता थोड्या वेळात अभिषेक होईलच. तर तुम्हाला मंदिराचं दृश्य दाखवतो. काय काय झालं? भंडारा डोल्यात गेला की काय? थांब थांब चोलू नको देता अजून पाणी येईल. थांब 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 एक मिनिट थांब. त्याला नीट करू थांब आपण. इथं बघ चेहरा दाखव. पीके पिक्चर मधला पीके दिसतोय रे. हे काऊ जरा त्याचे डोले साफ कर ग. अरे त्याचे भंडारा गेले. हे दोन्ही डोळे पुसायचे. मंडळी तुम्हाला सर्वांना एक न्यूज सांगतो. आता आमचं मस्तपैकी दर्शन झाला. ही माझी छोटी बहीण काव्या. हिने आज जे मेंबर आमच्या सोबत येऊ नाही शकले. मम्मी पप्पा गेल्यात ओडिसा गंगापूर वगैरे दर्शन घ्यायला. ताया जिजू
नाना जिजू हे पण गेलेत मनाली काश्मीर फिरायला. सर्वांच्या प्रतीने माझ्या छोट्या बहिणींनी खंडोबाच्या दरबारात दर्शन घेतलंय. सर्वांच्या प्रतीने. आई घरी थांबली आहे, आई एकटी घरी थांबली, आईच्या प्रतीने पण तिने दर्शन घेतलंय. ऋषी दादाच्या प्रतिनिधीने हा. दर्शन घेतलंय. कारण की ऋषी कुठे गेला? ऋषी पण हैदराबादला गेलाय. मल्लिकार्जुन सर्वांच्या प्रतीने हिने दर्शन घेतलंय. गुणाची आहे आमची पोरगी. पक्या कोणाची पोरगी रे. आता 4 वाजता आम्ही इथून निघतोय. चला काहीतरी जेवण्याचा प्रबंध करू. हा गावा चला फटाफट आता गड उतरूया आणि सर्वात पहिले जेवायचा काहीतरी प्रबंध करूया. चला स्टे ट्यून. जेजुरीवरून मस्तपैकी दर्शन करून हायवेच्या बाजूला या हॉटेलमध्ये आता आम्ही जेवण करायला थांबलो होतो. स्पंदन चल खाऊ चल मस्त की आता. चल 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 चल. तर इथं हॉटेलमध्ये आलोय तर मस्तपैकी आमच्यासाठी गरम गरम कांदा भज्या आलेले आहेत. कांदा भज्या आणि चाय. मिरची भजी. मिरची विथ सॉस. एक तर मी मिरची खात नाही. पण तुला चॅलेंज आहे ना. घेतला. हा खा. ए इतकुसं खाते. कसं वाटलं? ए इतकुसंच खाते. वेडी आहे. चॅलेंज नाही मानलं. मोठा मानलं. तिला तुला चॅलेंज आहे. मिरची आणि मी हार मानली. घे की अरे पाणी पी पाहिजे तर पाणी पी. आणि इतक्यातच आमच्या गरम गरम बटाटा भाज्या आलेल्या आहेत. हा तर आता आम्ही हॉटेलमधून निघतो. मस्तपैकी भरपूर नाश्ता केला आहे. बट बघू आता हायवे किनारे कुठेतरी नंतर जेवण करूच नाही बघू. नंतर कुठेतरी करूच जेवण. आता आम्ही आहोत सासवतमध्ये. फटाफट आपली गाडी पण आता निघणार आहे. चला. ट्रॅफिकमुळे आम्हाला घरी यायला खूपच उशीर झाला आणि लेट नाईट डायनिंग कुठेच अवेलेबल नव्हती. म्हणून आम्ही सर्वांनी घरीच पार्सल आणून जेवण केला. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्कीच लिहा एलकोट जय मल्हार.